लातूर शहर आणि जिल्ह्यात आज सलग तिसऱ्या दिवशी देखील उन्हाचा पारा वाढलेलाच असून लातूरचं तापमान थेट 40 अंशावर पोहोचले। त्यामुळे उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी शीतपेयाकडे नागरिकांचा कल अधिक प्रमाणात वाढला असून मठ्ठा, लिंबू सरबत, लसी, टरबूज यासारखे शीतपेय पिण्यासाठी दुपारच्या वेळी गर्दी पाहायला मिळते। तर उन्हाचा वाढता पारा लक्षात घेता उन्हापासून होणाऱ्या दुष्परिणामापासून स्वतःला सुरक्षित ठेवण्याचं आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयामार्फत करण्यात आलंय। नमस्कार। सध्या तापमान 40 अंश सेल्सिअस पर्यंत वाढलेले आहे आणि आणखीही वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे सर्व नागरिकांना असे आवाहन करण्यात येते की आपण दुपारी 12 ते 4 या वेळेस उन्हामध्ये बाहेर पडणे टाळावे, तसेच कष्टाची कामे शक्यतो या वेळेत करू नयेत। जर काही अत्यावश्यक काम असेल तर आपण निदान कमीत कमी डोक्यावर पांढरी टोपी आणि कानाला पांढरी टोपी किंवा पांढरा रुमाल वापरावा आणि भरपूर पाणी पिऊनच बाहेर पडावे। जर कुणाला बेशुद्ध पडणे किंवा अशक्तपणा जाणवणे किंवा तीव्र डोकेदुखी यासारखी काही लक्षणे आढळून आली तर त्यांनी आपल्या जवळच्या दवाखान्यामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार लवकरात लवकर घेण्यात यावा, असे आवाहन मी जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडून सर्व नागरिकांना करतो। जिल्हाभर वाढत्या उन्हामुळे एरवी गजबजलेले रस्ते आता निर्मनुष्य झाल्याचं चित्र पाहायला मिळते। दुपारच्या वेळी रहदारी मात्र अत्यंत कमी झाली आहे। लातूरच्या मेन रोडहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी। लातूर शहर आणि लातूर जिल्ह्यामध्ये आज तापमानाचा पारा जो आहे ते 40 अंशावरती पोहोचलेला आहे आणि हे तापमान आजपर्यंत अतिउच्च तापमान मानलं जातं आणि लातूरच्या औराद शहाजिनीमध्ये तर 43 अंश डिग्री सेल्सिअस इतकं तापमान, म्हणजेच राज्यामध्ये सर्वाधिक तापमान जे आहे ते अकोला जिल्ह्यामध्ये नोंदवण्यात आलं होतं 44 तापमान। त्यानंतर 43 अंश सेल्सिअस तापमान हे लातूर जिल्ह्यातल्या औराद शहाजिनीमध्ये या ठिकाणी नोंदवण्यात आलं आहे। तर लातूर शहर आणि जिल्हाभरामध्ये 40 अंशावरती हा तापमानाचा पारा आलेला आहे। मी सध्या उभा आहे लातूरच्या गंजगोलाई ते शिवाजी चौक महामार्गावरती। या मार्गावर शेकडो प्रमाणात गाड्यांची वर्दळ ही नेहमीच असते, मात्र आता दुपारी 3:30 वाजताची वेळ आहे, मात्र या वाहतुकीची वर्दळ जी आहे ती अत्यंत कमी स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते। मोजकेच 4-2 वाहनं जे आहेत ते या रस्त्यावरनं जात आहेत। या ठिकाणी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ पाहायला मिळते, मात्र उन्हाचा तडाखा आणि उन्हाचा पारा वाढल्यामुळे ही वर्दळ कुठे ना कुठे कमी झालेली आहे आणि लोकांचं जे शीतपेयाकडे जे आहे ते लोक वळलेली आहेत। उन्हाच्या पाऱ्यामध्ये उन्हामुळे झालेली अंगाची लाही कमी करण्यासाठी लोक शीतपेयाचा आधार घेतात, सावलीचा आधार घेतात, तरी त्यासोबतच जर पाहायला गेलं तर हा पारा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। प्रशासनानं तर काळजी घेण्याचे आवाहन केलेलंच आहे, पण मात्र एकमत परिवाराच्या वतीने देखील आम्ही सर्वांना आवाहन करतो की उन्हापासून वाचण्यासाठी प्रयत्न करा, बाहेर शक्यतो पडू नका। काम असेल तर शुभ्र पांढरा गमछा किंवा रुमाल तोंडाला आणि डोक्याला बांधून फिरा आणि त्यासोबतच स्वतःची आणि परिवाराची काळजी घ्या। कॅमेरामन सुनील गवळीसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर।